नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। सध्या बाजारामध्ये मस्त लालगुंद अशी गाजरं विक्रीस उपलब्ध आहे। तर तुम्ही बघताय आपण आज गाजरचा हलवा बनवतोय आणि हा गाजरचा हलवा बनवताना आपण फक्त एकच चमचा तुपाचा वापर इथे केला आहे। यामध्ये आपण खवासुद्धा वापरलेला नाही आणि तरीसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आपण अतिशय सुपर टेस्टी असा अगदी हलवाईच्या दुकानमध्ये मिळतो तसा रसरशीत गाजरचा हलवा तयार केला आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते आणि एवढी अप्रतिम टेस्ट या गाजरच्या हलव्याला आहे की ह्या टिप्स आपण नक्की फॉलो करा। चला सुरुवात करूया। तर आता गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतले आहे। स्वच्छ धुवून घेतले आणि सोलणीच्या साहाय्याने त्याची वरची अलगद अशी साल काढून घेतली आणि किसून घेतले। आपण हवं तर किसण्याच्या ऐवजी मिक्सरवर याला असं दरदरीत वाटून घेऊ शकता। तर आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलं आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतले आहे। ड्रायफ्रूटमध्ये मी काही काजू घेतले, बदाम घेतले आणि पंपकिन सीड घेतले। आता ड्रायफ्रूट घालणं ऐच्छिक आहे किंवा आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये कमी अधिक करू शकता किंवा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकता। तर आता हे ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेऊ। ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे कारण तसे कच्चे ड्रायफ्रूट घालण्यापेक्षा जर असे तुपामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले तर ते खूप छान याची टेस्ट वाढते आणि हलव्याला एक वेगळीच अशी टेस्ट येऊन जाते। तर आता बघा इथे आपले ड्रायफ्रूट छान असे सोनेरी रंगावर फ्राय करून झाले आहे आणि आता कढईमध्ये थोडंसं तूप उरलं आहे। आता यामध्ये आपण हा गाजराचा किस यामध्ये परतून घेऊ। तर आता ही स्टेपसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कारण गाजराचा किस जर आपण तुपामध्ये परतून घेतला तर त्या गाजराच्या हलव्याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि टेस्ट फार अप्रतिम येते। बरेचदा आपण काय करतो, गाजराचा हलवा कुकरमध्ये शिजवून घेतो किंवा गाजरं कुकरमध्ये शिजवून घेतो, ते तुपामध्ये फ्राय केले जात नाही, त्यामुळे त्याची चव अशी गिळगिळीत येते। परंतु या पद्धतीने जेव्हा आपण गाजराचा हलवा करतो तर याला टेस्ट फार सुंदर येते। तर आता बघा साधारण 5 ते 10 मिनटं मी तुपामध्ये फ्राय करून घेतलं, त्यातलं मॉइश्चर कमी झालं आणि क्वांटिटीसुद्धा गाजराच्या किसाची कमी झाली आहे। तर आता या स्टेजला आता मी यामध्ये 1 वाटी असं फ्रेश दुधावरची साय घालून घेत आहे। तर आता आपण यामध्ये खवा वापरणार नाही आणि तूपसुद्धा गाजलेलं नाही, त्यामुळे आपण इथे 1 वाटी असं आपण दुधावरची मलाई इथे वापरली आहे। तर आता जशी आपण ही मलाई गाजराच्या किसामध्ये मिक्स करू तसं आपली ही मलाई दुधावरची साय मेल्ट होईल आणि एका स्टेजला या साईचं रूपांतर खव्यामध्ये होईल आणि तुपामध्ये होईल, म्हणजे आपल्याला वेगळं तूप घालण्याची गरज नाही। तर आता एक साधारणपणे परत याला आपण 5 मिनटं छान असं फ्राय करून घेऊ। तर आता बघा 5 मिनटानंतर या प्रत्येक गाजराच्या किसाला या साईचं असं कोटिंग तयार झालं आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते कारण याचं खव्यामध्ये रूपांतर झालं आहे आणि साय मेल्ट झालेली आहे आणि त्याचं तूपसुद्धा यामध्ये रिलीज झालेलं आहे। तर आता बघा आता या स्टेजला आपण यामध्ये साखर घालणार आहोत। तर आता साखर आपण आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिक करू शकता। तर आता इथे मी 100 ग्रॅम अशी साखर घेतली आहे। आपल्या आवडीनुसार आपण वाढवू शकता किंवा कमी करू शकता। तर आता ही साखर मी आता यामध्ये चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेत आहे। तर आता ही पण एक स्टेप फार महत्त्वाची आहे कारण आता यामध्ये आपण डायरेक्ट दूध घातलेलं नाही, आता आपण साखर घातली आहे। आता ही साखर यामध्ये मेल्ट होईल आणि याच्यातून पाक तयार होईल आणि या साखरेच्या पाण्यामध्येच आता हे गाजराचा किस छान असा शिजला जाईल। यामुळे काय होतं, आपला गाजरचा हलवा याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि तो खाताना असा रसरशीत लागतो कारण गाजराच्या प्रत्येक किसामध्ये ही साखर मुरलेली असते। तर बघा साखरेला छान असं पाणी सुटलं आहे, याचा पाक तयार झाला आहे आणि आता हा पाक पूर्ण आटेपर्यंत आपल्याला याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघा आत्ताच इतका सुंदर असा हलव्याला रंग आला आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टेप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर आपला गाजराचा हलवा अतिशय अप्रतिम असा तयार होतो।
तर आता एक साधारणपणे 5 मिनटं मी गाजराचा हलवा हा साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेतला आहे आणि आता यामध्ये मी दूध घातलं आहे. तर साधारणपणे मी 300 ml असं दूध घातलं आहे, म्हणजे 1 ग्लास आपण दूध यामध्ये वापरू शकता. तर आता दुधाचं प्रमाणही आपल्या आवडीनुसार आपण थोडं कमी अधिक करू शकता, परंतु दूध जर जास्त वापरलं तर थोडंसं आटायला वेळ लागेल. तर इथे 300 ml दूध अगदी व्यवस्थित होतं. तर आता दुधामध्ये आता आपल्याला हा गाजराचा कीस शिजवून घ्यायचा आहे. तर आता इथे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवली आहे आणि झाकण ठेवलं आहे आणि आता आपण दुधामध्ये हा गाजराचा कीस छान असा शिजवून घेऊ. तर आता एक साधारण 5 मिनिटाने आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि आता याला परत आपण छान असं ढवळून घेऊ. कडेकडेला जी दुधाची साय लागते तीसुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. तर आता अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 5-5 मिनिटाने आपल्याला हे दूध पूर्ण आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. तर आता बघा थोड्याच वेळात एक छान असं आपलं गाजराचं मिश्रण घट्ट होतं, यातलं पाण्याचा अंश कमी होतो. तर आता बघा परत एकदा आणखी 5 मिनिटानंतर आपण बघूया. तर आता बघा ही स्टेज इतकी परफेक्ट आहे. या स्टेजला आपलं यामधलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि रसरशीत असा आपला इथे गाजराचा हलवा तयार झाला आहे. आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड घालतो आहे. तर वेलची पूड ही केव्हाही सर्वात शेवटी घालायची, म्हणजे याचा फ्लेवर कायम राहतो. आणि आपण यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण तळून घेतले होते ते आता यामध्ये आपण मिक्स करूया आणि छान असं आपण ढवळून घेऊ. थोडेसे आपण गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवू. तर आता बघा इथे ड्रायफ्रूट आणि वेलची पूड छान अशी मिक्स झाली आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवू आणि या वेलचीचा स्वाद यामध्ये मिक्स व्हावा यासाठी परत याला आपण एक 5 मिनटं झाकून ठेवूया. तर बघा किती परफेक्ट असा आपला गाजराचा हलवा इथे तयार झाला आहे. परंतु आपण एक 5 मिनटं झाकण ठेवू आणि हा वेलचीचा स्वाद यामध्ये चांगला असा मिक्स होईल. ड्रायफ्रूटसुद्धा छान अशी यामध्ये ड्रायफ्रूटचा फ्लेवर येईल, त्यासाठी एक 5 मिनटं आपण झाकण ठेवूया. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि आता परत आपण याला छान असं मिक्स करून घेऊ. तर बघा काय सुंदर असा रसरशीत आपला गाजराचा हलवा इथे तयार झाला आहे. तर आता याला आपण सर्व करून घेऊ. वाह वाह, क्या बात है. बघा काय सुंदर असा अप्रतिम असा आपला गाजरचा हलवा इथे तयार झालेला आहे. तर अतिशय सोपी पद्धत मी आपल्यासोबत शेअर केली आहे. तर अशा पद्धतीने हा गाजरचा हलवा आपण गरम गरम खाऊ शकता किंवा थंड करूनही खाऊ शकता. बरेचदा तर फ्रीजमध्ये थंड करूनही खाता येते. तर आणि हलवाईच्या दुकानमध्ये अशा पद्धतीने हा गाजराचा हलवा आपल्याला खूप महाग मिळतो आणि याच पद्धतीने तो केला जातो. तर अगदीच आपण अशा पद्धतीने घरच्या घरी अतिशय स्वादिष्ट असा हा गाजरचा हलवा करू शकता. तर बघा ह्या ज्या स्टेप्स मी सांगितल्या आहे त्या जर आपण फॉलो केल्या तर अतिशय अप्रतिम रंगाचा, अप्रतिम चवीचा, रसरशीत असा आपला गाजराचा हलवा आपण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कुठलाही सण असो किंवा कुठलाही पाहुणचार असो, तर अशा पद्धतीने सध्या गाजराचं सीझन आहे तर असा हलवा नक्की करून बघा. वरतून ड्रायफ्रूट घालून छान असं मी गार्निशिंग केलं आहे आणि बघा काय सुंदर आहे. पाहता क्षणीच आपल्याला खाण्याची इच्छा होईल इतका टेस्टी हा गाजराचा हलवा झाला. तर आशा करते आजची ही गाजराचा हलवा बनवण्याची पद्धत आपल्याला नक्कीच आवडली असेल. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटू अशा छानशा आणि टेस्टी रसरशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद.